महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या राज्यव्यापी पहिल्या टप्प्यातील आंदोलन म्हणून काळ्या फिती लावून व निदर्शने करून सुरुवात झालेली असून जिल्हा रुग्णालय, कोविड हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती व उपजिल्हा रुग्णालय धारणीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला असून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। गटामध्ये आपण सर्व जग ओढावलेला आहे, त्यामध्येच आमच्या परिचारिका भगिनी ह्या सर्वात फ्रंटलाईन आहेत, सर्वात समोर आहेत। तर आजच्या रोजी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे, हे आमचं दुर्भाग्य आहे। कारण शासनाने जर आमच्याकडे लक्ष दिलं असतं तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली नसती। आज रोजी एवढी रुग्णसंख्या वाढत आहे, त्यानुसार आमच्या एकदम रास्त मागण्या आहेत, ज्या की सर्वांना अशा अतिशय रुग्णाच्या जवळच्या आणि रुग्णासाठी महत्त्वाच्या आहेत। जशा नवीन पदभरती करा, कारण एवढी रुग्णसंख्या वाढत आहे, दररोज हजारांना पेशंट वाढत आहेत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हे लवकरात लवकर नवीन पदभरती व्हायला पाहिजे। आणि या पदभरतीमध्ये आमच्या कंत्राटी परिचारिका आणि त्याचबरोबर जे बंधपत्रित परिचारिका आहेत त्यांचा विचार करून त्यांना सेवा नियमित द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर आमचा दुसरा जो मुद्दा आहे पदोन्नती, भरपूर सारे प्रशासकीय पदे आहेत जे रुग्णालयीन व्यवस्थापनात कार्य करतात, जसे अधिसेविका आहेत, त्याच्यानंतर PHN आहेत, असे विविध पदं आहेत जे पदोन्नतीने भरतात। तर हे पदे जे आहेत पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावी। त्याचबरोबर तिसरा मुद्दा आहे जुनी पेन्शन योजना। 2005 नंतरच्या सर्व परिचारिका ज्या आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। नंतरचा जो नेक्स्ट मुद्दा आहे आमचा, जे आम्ही रुग्णसेवा देत आहोत, कोरोनाची रुग्णसेवा करत आहोत, त्याचबरोबर आमचे बरेचशा परिचारिका हे आजारी पडत आहेत, कोरोनाने संक्रमित होत आहेत, तर त्यांच्यासाठी विलगीकरणाची आणि त्यांना ज्या उपचारादरम्यान जे सुटी आहे तर त्या सुटीला योग्य ती सुटी म्हणजे विशेष रजा मंजूर करावी आणि त्याचबरोबर त्यांना विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था असावी आणि अशा बाधित झालेल्या परिचारिकांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे। त्याचबरोबर समान काम समान वेतन, म्हणजे ज्या नवीन परिचारिका आहेत, कंत्राटी परिचारिका आहेत, त्यांना समान काम आणि समान वेतन देण्यात यावे। अशा विविध मागण्या आहेत। जर मागण्या ह्या आमच्या मान्य झाल्या नाहीत आणि अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्यामुळे जर आता हजारो पेशंट वाढत आहेत आणि आमची संख्या कमी पडत आहे, दिवसेंदिवस आमचेही लोक संक्रमित होत आहेत, आजारी होत आहेत, त्याच्यामुळे आमच्यावर खूप सारा कामाचा ताण आलेला आहे। तर आम्ही जर रुग्णाला गुणवत्तापूर्वक सेवा देतो म्हटलं तर आमची संख्या हे वाढायला पाहिजे, रुग्णानुसार वाढायला पाहिजे। सध्या 1 तारखेपासून आम्ही 7 तारखेपर्यंत फक्त काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहोत आणि हे आंदोलन आम्ही काळ्या फिती लावून यासाठी करणार आहोत की कारण आमच्या शासकीय रुग्णालयामध्ये जे काही रुग्ण येतात ते शेतकरी, शेतमजूर, गरीब वर्ग असते आणि या रुग्णांना सेवा मिळावी म्हणून आम्ही फक्त काळ्या फिती लावून सेवा करत आहोत। पण आम्ही 7 तारखेपर्यंत जर आमच्या आंदोलनाला योग्य ते मागण्यांवर विचार केला नाही तर आम्ही 8 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार आहोत। मग यामध्ये जर रुग्णसेवा विस्कळीत झाली, रुग्णाचे मृत्यू रेट वाढला तर याला सर्वस्वी आणि शासन जबाबदार राहील। कोविड रुग्णसंख्या बघता त्वरित परिचारिकांची भरती करण्यात यावी, बंधपत्रित परिचारिकांना रुजू दिनांकापासून नियुक्ती द्यावी, कंत्राटी परिचारिका यांना सेवेत समाविष्ट करून द्यावे, 2005 नंतरच्या परिचारिकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास 8 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा परिचारिकांनी दिला आहे। रिक्त पदे भरण्यात यावे, क्लास 4, क्लास 3, क्लास 2 आणि त्याच्यानंतर आमचे पगार वेळेवर करण्यात यावे। कोविड ड्युटी करत असताना आमच्या स्टाफला जर रुग्णालयात भरती व्हायची असेल तर त्यांना इतर कुठल्याही सुविधा देण्यात याव्या। त्याच्यानंतर त्या जर घरी राहत आहेत, 14 दिवस त्या क्वारंटाईन राहत आहेत, तर त्यांना विशेष अनुदान देण्यात यावे। यानंतर आमच्याकडचे जे काही आमच्यावर जो भार येत आहे, शासन आम्हाला जो भार देत आहे, अतिरिक्त भार देत आहे किंवा 2 स्टाफमध्येच 5 स्टाफचं काम करून घेत आहे, तर त्या 5 स्टाफ भरण्यात याव्या। त्यानंतर आम्हाला शासनाप्रमाणे, केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता पण देण्यात यावा। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।